पुरं कुठं बोंबलत फिरत येत काय गेलं असेल एखादं गावाकड त्यांचं काय लक्ष आहे का शेतीवर? ऊसाची भरण्याची नाही बनबन पण ते मका पेरलेली ना त्याला पाणी द्यावं लागेल. पाऊस नाही आला त्याला पाणी द्यावं लागेल नाही ते खातील पक्षी त्याला मग काय राहिलेले बी आता हाय उलसा उघड दिली पावसाने तर हे करून घ्यावं ते आल्यावर सांगू आपण. नीटनाटकं केलं त्यांना म्हणजे एकाला इकडे भरण्यावर लावून एकाला तिकडे लावून भरण्या. कांद्याला रोप टाकायला उलसं करावं नीट सगळ्याच राहणार काकऱ्या पाळी घालून घ्यावं म्हणजे मग परत त्रास नाही व्हायचा. आणि परत पावसाची आधी पाळी झाली म्हणजे अडचण नाही यायची. हा का होतं पाऊस लागून राहिला की तण मग वाढत राहतं ना. रोप टाकून घ्यावं लागतं. बायांना बी आता लय आराम भेटलाय म्हणून रानातलं सुरू झालं लय असे टांगाळ मांगाळ करू नका. नाही सांगावं लागतं त्यांना काय आता बसून खात्यात. बियाला ऊन दिलं का? हा ती वाळून ठेवलेलं आहे. हा नीट आता एक ऊन दिलं ना म्हणजे उगवायला बरं पडतं. नाही ऊन दिलंय ते वाळून ठेवलेलं आहे. आता बायांना काशापेक्षा याचायला लावू जरा. हा बारीक सारीक एवढं नाही आहे मस्त निर्मळच आहे पण कुठं मोठं असलं तर इथं बी काय करत बसून मोकार हे करीत बसते ते मोबाईल बघत बसतात. रानात गेलं तेवढंच मग आपलं हळूहळू सवय लावावं लागते. सांगू आपण त्यांना लई महिन्याभर बसून राहिल्याने एकदाच लई लोड आला की मग तणतण करतात. पेक्षा थोडं तास 2 तास जात जा रानात म्हणायचं. पोरांना मारा बरं आरोळी कुठे काय कुठं बसले काय नाही येते ना आता जेवायचा टाइम झाला येते जेवायला येते ना आता घरी. काय केलं पाहिजे माहिती आहे का? ट्रॅक्टरने रानलंय नाही बरोबर राव. बारक्या ट्रॅक्टर निघालो पाळी आता बैल कोणाची भेटायची हो? नाही रोपाला आहे ना ट्रॅक्टरचा उपयोग नाही ते बैलांनी घालून घ्यावं लागेल परत मग ते रोप उपटायला लई खुडतो निवार रानाला. नाही मग रोपापुरती देऊ बैलांनी टाकून आणि सारं टाकून घेऊ वारं थांबल्यावर रोप पार्टी ना दिवसभर बोंबलत फिरणार पण भुका लागल्यावर मात्र जेवायला आहे ना टायमाला हजर होते. जेवायला लगेच येतात हो. काम दोन्ही तसलीच झाली आता आपल्याला वाटतं चला नाहीत काही काम मग बसतेत. आपण फार डोक्यावर घेतलं ज्यांना लय मक्कर हे बघा आला हिरो आमचा. ओय झालं फिरणं नाही कामाला गेलो कामाला गेलं तर काय कामाला काम आहे मला गावात 10-5 आणलं का मग काम लगेच पैसे भेटत असत महिन्याने भेटत असत. कुठे इथे लई थाटायला का तुझं काम राहणार तो बाप जायचं काय कामाला तिकडे राहणार नाही मी जमत मला काम आहे गावात. काही म्हणत त्यांना काय बोलत मानलं त्यांना. अरे आपल्याला तिथे आता कांदे लावायचे मग ते राहणार नीटनाटकी कांद्याचं वाफी टाकायचं काय करायचं. तुम्ही आयुष्य घातलं मला लावा घाला मी नाही करणार जा. बरं ठीक आहे ना आता आम्ही शेती समजा आमचे हातपाय थांबले मग काय करशील? हे कोण टाकणार आहे? अरे यांच्या अगोदर आपण इकलेलं परवडलं मग यांना अशीच संधी ठेवली पाहिजे. मला नको शेती मला काय मी सध्या गावात आपल्याला काय जमणार नाही शेतीचं मी करणार नाही मला तू लग्न करायचं का? लग्न लग्नाचं काही एवढं विचार नाही माझा डोक्यात. मला काम करायचंय मला पैसा कमवायचा आहे मला मोठं व्हायचंय. अरे वय झाल्यावर पोरगी नाही भेटायची राहशील तसाच तसं राहील तर जमन पण माझे स्वप्न मला पूर्ण करायचे. मला डोकं खाऊ नका तुम्ही दोघं बघा शिक. अरे जाऊ नोकरी लागेल तेव्हा जा ना भाऊ तो वरत बघ नाही तर बारीक सारी. पण नको ना मला आवडतच नाही शेतीत काम करणं. रबा पण पहिल्यापासून तुम्हाला म्हणत होतं त्याला कामाचं वळण लावा जरा. तर शिकलेली कार्टी यांनी काय आता नुसतं हातात पुस्तक घ्यायचं ना जायचं हेच मी चाललो गावात मला काय पोरं बोलवतो का मला नाही लागला ना तू मग तुझ्याकडे बघू तुम्ही लागन का मला तुम्हीच माग म्हणा बापाच जसं माग तुम्ही म्हणलं आता एवढं लाखाने पैसे उधळले ना तुमच्यावर तुम्ही बोंबलत फिरत धड इथं नाही तिथं. मी जोडीदारांच्यात गेलतो माहिती तुझी जोडीदार आहे तुझ्यासारखीच आहे सारी. मला नका सांगायचं तुमचं बघायचं जायचं मला काय सांगा. हा आता जेवलं की परत निघावं मागाय लवकर आला जेवायच्या टायमाला लगेच आला काम म्हणलं की बरं जेवायला टायमाला हजर इकडचं ते काटा तिकडं होणार नाही आणि जेवलं ना आता पसरण तेवढं आहे. आता आमचा काय करतोय कोणाचा पण ते जरा बरं आहे ते आणि उलट तरी बोलत नाही ऐकून घेते. तसंच कामधंदा करतंय का नाही करतंय का असंच बोंबलत फिरत आहे काय माहिती.
लय लय अवघड झाले बघ काय. आणि त्यात बायांचा लय लाड. आपण म्हणाय गेलो की एकुलती एक पोरग त्याच्यावर तोंड टाकीता त्याला बोलवता अमुकच होईल तमुकच होईल. त्याच्यामुळे तर सारा हे गोळ झालाय. बायांनी तर डोक्यात घेतल्यामुळे ती पोरग आपला ऐकत नाही ना. याच्या आईमुळे हे जास्ती झाले. हा त्यांच्या बघाय पाहिजे खरं. ही लाड भाऊ तो बायांचा आहे ना. लाड देते त्यांना आपण दाखवतो आणि ती मागे लाड देतात. ती कर नाही तर काम नाही तर नको करू जा निघून. ते बारक्याला म्हणलं ना चल जरा आपण येऊ करून ते निघत. पण ही सांगायचं त्याच्या लक्षात आलं ना आपल्याला काहीतरी काम निघेल. कपडे कडक घालून कपडे घातले जातात आणि मला महत्त्वाचं काम आहे इकडं जायचं आणि तिकडं फॉर्म भरायचं आणि अमुक करायचं आणि तमुक करायचं हे येतच चालतं. काय नाही ये आपल्या तर नाही येळ आपल्याला सारं काम करायचं. पहिलं का अनिकेत त्याला सांगावं लागलं का गुराखाली शेण लय झाले एक वड म्हणून शेणवरून आला शेण ओढून आलं. काय काका काय करतो शेण उडत होतं गायांचं. गुरं पाणी पाहिजे पाच थोडं जेवतो पाणी पास बरं जेवण गुरं पाणी पाहिजे आणि दाऱ्यावर जा बरं. हां तेवढं बरं करून घ्या ना आपल्याला. काय होईल मकाला जर पाणी नाही दिलं ती उगवायचं नाही ना. उगवणार नाही मका. आणि गुरांना खायला घातलं घातलं पाणी. शेण ओढले त्याला भूक लागली त्याला जीव दे मग तरी राहिले का ते? मी शेण ओढलं आता. हा चारा बी दिला. बर बर जातो मी. जेवतो थोडं आणि मग पाणी बिनी पास. अरे राहू दे जेवायचं नंतर जेव. तेवढं ते गुरांना पाणी आणि चारा टाकून ये आणि मग निवांत जेवत बस. मग जेव. त्यांना बी भुका लागल्या असतील का नाही? शेण वडलं म्हणजे झालं का? त्यांना पण खाय प्यायला लागतंय का नाही? ते जेवायचं राहू दे आधी तू ते शेण वड आणि चारा चार. बरं मी पाणी पासतो. हा जा. टाकलास का वय रे बाबा? हा कुठे गेला होतास? कटाळा आलाय मला जेवण चालू. जेवण कटाळा आलाय काय तुला? बाई झोप मग. सांगितलं मी अनिकेतला ते चारण ते द्यायला. कुठे गेला होता? अनिकेतला कुठे लावलं ग? होता ना जेवायचं म्हणतो तो कुठे गेला? अहो म्हणलं की जरा गायांना बी भूक लागली कटाळा आता मी पडतो गडी. झोप. का बाई अनिकेत कुठे गेला? अगं अनिकेत आला होता जेवायचं म्हणत होता पण मी म्हणलं गुरं पण भुक्या. का ग तुम्ही तुमच्या पोरग गावातून आले जेवलंय वरधुऱ्या करून पसरलंय माझं पोरग जेवायचं त्याला शेण वाढायला लावलं. तो म्हणतो ना मला जेवण जाऊन दे म्हणून. अगं पण तुम्ही जरा विचार मा परत करायचा ना. पहिलं झालं काय एवढं? हा काय तापल झालं म्हणजे लोकांचं नाही. तुम्ही जरा विचार करायचा ना. आपलं पोरग जेवून झोपलंय मग निदान त्याला जेवून द्यावा ना. हा बापाला म्हणलं तरी बाप काय म्हणतो जाऊ दे जाऊ जाऊ म्हणतो. म्हणले का जेवायला? मी एवढंच म्हणलं पण थांबायचं ना. गुरांना पाणी पण चारा टाक. आधी जेवून द्यायचं ना त्याला. मग आला होता ना ही करून शेणवडूनच आला होता ना. अगं मग त्याला काय फरक पडत नाही. तू काय एवढी तंतर करायला एवढी लागली? तंत्र करते मग तुझ्या पोराला सांगायचं ना तुमच्या पोरगं नाही का उन्हातून आला उन्हातून आला जरा उन्हातून काय काम करून आला काय उन्हातून? अगं मग काय आलोय मोठा ही करून. इथं शेतीत काम करायला नको काय नको शेण ओढायला नको. सकाळच्या पारी आंघोळ पांघोळ करायची चहा बी प्यायचा आणि निघायचं गावात. हे बघ तू जास्त तनतन करू नको. त्यांना येऊ दे मी त्यांच्या संग बोलते. हे काय ग तुझं लहान आहे लहान सांग ना जरा. लहान कुठे जातो तू बस इथं. आणि काय झालं ग लोकांचं करणार आहे तो? आपल्या घरचंच केलंय ना. अहो बाई लोकांचं नाही करणार पण निदान हा जेवलाय मग खाली तिकडे जावं रानात जावं गुरांना खायला आणायचंय हे करायचंय का त्याने सगळं करायचं. आता मी त्याला काम नाही बापा जातोय रानात रोज पोरगा जातोय माझं रोज. आणि तुमच्या पोराला तुमच्या नवऱ्याला काय होतं काम सांगायला? अजिबात कामच नको म्हणतात. नवऱ्याला नको पोराला नको. हे बघ तुझ्या अशा बोलण्याने ना आपल्या ना घरामध्ये भांडणं लागायला लागलेत. आपण एकत्र राहतो याच्यामुळे ताटातूट होईन आणि फाटाफूट पडन. तुझं राही ना डोकं शांत ठेवत. मी माझं डोकं शांत आहे पण तुम्ही कशा वागता म्हणजे? पोराला काम नको नवऱ्याला काम नको तुम्हाला काम नको. अगं घरातली मोठी आहे ना काय मानपण आहे का नाही माझा? आणि काय बिघडलं का सांगितलं तर? आणि मोठी असली मग काय झिजणार आहे का? एखादं काम एक्स्ट्रा केलं तर काय होतंय बरं? काय होतंय म्हणजे मग तुमच्या पोराला सांगून बघा ना. तुमच्या पोराला सांगून बघा बरं. मी जाईन मग इथून. तुमच्या पोराला बघा खाल्लं पिलं निघाला लगेच करायला. तुम्ही जरा सांगत जावं जरा पोराला. नाही सांगितलं आम्हाला काय सांगणार मी? आम्हाला काय करायचे? तुला नाही सांगत. आम्हाला काय करायचे? तर ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात पडन. आमच्या सोडून बघा तुमचा नवरा तुम्ही हात पडू दे पाय पडू दे नाही तर सगळेच आम्ही गळ्यामध्ये पडू दे. तुला काय फरक पडणार?
कमी पडणार नाही काय नाही आमचं काहीच नाही करू नको आम्ही नाही मी माझ्या पोराला तर इथं पुढे काम सांगणार नाही तिकडे जो पोराला सांग नाही तर काही कर त्याला काय फरक पडत नाही तू काय एवढं वटवट करायला लागली? मम्मी काय झालं मग आता जेवायचं म्हणलं जेवायचं सोडून म्हणलं शेणवाडायला काय गेला जेवण करून जा म्हणलं त्यांना जाऊ दे, 5 मिनिटांनी काय होतं तेव्हा एवढं 5 मिनिटांनी 5 मिनिटांनी ना डोंगर कोसळणार आहे तू थोडा उशिरा जेवला ना तर पण आता काय सांगू बाई जस काही लोकांना सांगितलं मी माझा काय हक्कच नाही ना येऊ दे त्यांना सांगते याला सांगत रडूनच गोंधळ करायची सवय आहे आपलं आहे ना सरळ आपलं एक काम करायचं आणि बाजूला व्हायचं त्यांचं रोज उठलं की चहा पिल की गावात जातोय बाप जातोय गावात आपण बसत येतो ना आम्ही कवर काम करायचं आपण कवर करायचं तू करायचं वालीस बापन करायचं वालीस मी बायांबरोबर जायचं काय करायचं काम आम्ही करत नाही का तुझं सांगायला लागलं ना काय करायचं आपण नाही, काम? नाही, माझं कुठे मी एवढं वावरत जाते त्याचं काय झालं काय? माझा लेक करत नाही म्हणून मी करते ना माझा नवरा करतोय त्याने एक नवरा करतो पुढारकी नवरा करतो पुढारकी पुढारकी करते यायचं बरं त्यांना विचारते तुम्ही पुढारकी हा, बघ विचारून कवर आलं. तू घरात जा शाळा झाल्या नाही अरे याला असं बोलायचं जागेवर नाहीये तुम्ही शहाणा तुमचा नवरा अरे गप्प की. शहाणा. आम्ही आम्ही शाणे. येडे. आम्ही आम्हाला शाणेचे. माहित नाही. आम्ही शाणेचे. तुझी आई बघ ना कशी तन करायला लागली मला. तुला माहितीये ना काय आम्ही शाळेचे तर आम्ही स्वयंपाक करते सगळं करते नाही तर खायला देते यांना जा हा ना. स्वयंपाक. आणि मी काय काय केलं गप्प नाही की. का? बरं एक टाइमचं मी करते एक टाइमचं काय तुझ्या आईने केलं तर बिघडतंय सांग बरं अरे ग बस का मिळून मिसळूनच काम करायचंय ना आपल्याला घर तोडायचे का मग मी टिकवायचे तेच सांगते काय केलं तीच येऊन तन करायला लागली जाऊ दे, तो कामाला जातोय ना काय होतंय काय तेव्हा? कामाला जातोय गावातून येतोय नुसतं हिंडून फिरून आणि खातोय 3 टाइम त्याचे मोबाईल वर काम असतात ऑफिसवर कशाचे ऑफिसवर काम बघ बरं मग बघा तुमचा मोबाईल चेक करून मला माझ्याकडे आवडत नाही तुम्हाला का? काय करायचं ते करा मीच जातो अरे अनिकेत ऐक ना कशाला तू डोकं लावतोय पोरा तेवढं आपलं काम घे बाबा करून नको लागे नादी लागू मग नको ना आमच्याच पोराला आमच्या विरुद्ध शिकवा तुम्ही मी विरोधात शिकवत म्हणून म्हणलं आमच्या विरुद्ध आमच्या पोराला शिकवा तुमच्या पोराला नका शिकू नीटनेटकं वळा नीटनेटकं राहायचं काम नका सांगू मला माहिती नाही तुमच्या माहिती नाही. डोक्यात, हा काय कोणी भरवलं असं चांगलं आपण एकत्र राहतोय चांगलं. आम्ही एकत्र राहतो आम्ही चांगलं सांगतोय पोराला नीट वळण लाव नीट ही कर गावात नको काय जाऊन लावलं देऊ. वळण? देऊ नका वळण लावायला गुराला आणि- खायला वळण आणि लावायला का ते असं त्याला मी सोडले काय गावामध्ये वळण अरे काय सोडलंय झालंय सांगा भाऊजी सांगा तुम्ही समजून सांगा मी काय तुमच्या समोर विषय झाला होता का नाही हा. हे आणि तुम्ही इथं बसलेले होते हा. तुमच्या समोर अनिकेत आला म्हणलं मी शेण ओढून आले चारा टाकायचं पाणी पाजायचं बरं. तर तुम्ही काय म्हणले पाजून घ्या तर ते म्हणलं मी जेवतो तर मी काय म्हणलं ते लय वरडायला लागल्यात गाई तर म्हणलं एकदा चारा आणि पाणी ठेव आणि मग तू आपलं निवांत जेवत बस माझं काय चुकलं का काय चुकलं ह्या बाईने अख्खं घर डोक्यावर घेतलंय तुमचं पोरग काम करत नाही तुमचं पोरग काम करत नाही सांगा भाऊजी काय चुकलंय का माझं हा ह्याच्या किरकिरीने घर एकत्र राहील का आपलं काम केलं काय होतंय मी तेच म्हणते काय बिघडतं घरात भांडणं करीत बसायचे तुम्हाला मी आता. नाही केले भाऊजी मी केलेच नाही ह्याच येऊन बडबड बडबड लावली काय फायदा आहे का त्या बडबड बडबडीचा? बडबड करायचा विषय नाही बाई तुम्ही ऐका माझं पोरगण माझा नवरा दार धरतो रातभर दिवसभर माझं पोरग गुरांचा उद्योग करीतो दूध काढतो निघून घालतो तुमचं पोरग काय करतंय नवरा काम काय काम केलं तर काय फरक होणार आहे? अजिबात नाही नाही जमायचं जमायचं. आपण ठिकाणी राबायचं नाही आणि ठिकाणी मजा घ्यायची का अरे मी जाऊ दे अजिबात की. नाही जमून देणार मी आपली मी जाणार आहे ती निघून पोरग शिकत आहे एवढे किरी हो. बरं झालं तुम्ही आले अहो मगाशी अनिकेत आला त्याला म्हणलं काही नाही बाळा गुरांना शेण ओढलास थोडं गुराला चारा बी टाकन पाणी बी पाच तर ते म्हणलं की मला जेवायचं तुम्ही म्हणलं ते लय वरडायलात गाई त्यांना आधी खायला घालून मग तू जेव एवढाच विषय झाला या बाईने अख्खं घर डोक्यावर घेतले फार गावातली लोक बघायला लागले काय चुकलं तोंडाकडे. तिचं काय चुकलं म्हणजे तुझं कुठं होतं ते होतं इथं झोपलेलं होतं थोबाड नाही का आणावं तुझं बी त्याचं बी ती लेकरू कामच करून आलत त्याला भूक लागली त्याला जेवायला नको आणि मग काय चुकत त्याच्या आईचं बरं झोपतोय आराम करतोय मग त्याला तेच, सांगते काम तुम्ही मलाच बोला मग कोणाला ते बोला? पोरग शिकलंय हा त्याचं कामाचं नोकरीचं चाललंय ते त्याच्या गणगणित असतंय आणि मी त्याला काम सांगू का तुम्ही खरं सांगा आता अरे पण ते आज तर काहीच नाही करत म्हणतो उद्या लय मोठा कलेक्टर होईल तू बरं आज गरज नाही कामाची मग त्या लेकरांनी ते आपण त्याला सवयच नाही ना शेतातल्या कामाची आता ह्याला काय ह्यो आज जलमला असंच रानात नेऊन सोडला काय त्याला तर खुरपायला आणि टुरपायला जरायला बरं मला वरडूस तर आहे ना तुम्ही तुमच्या लेकाला शिकवा ना मग अरे शेतीतलं तुझा काम लाड. ना तुम्ही शिकवा का मग काय चुकतंय दोघं नवरा बरं बायको त्यांचं नाही मर- मर- चुकत मरत. त्यांचं चुकत नाही माझं चुकतंय ना मग एक काम करा तुमच्या पोराचा ठेका तुम्ही घ्या तुम्ही शिकवा पोरांना की शेतात असं करायचं तसं करायचं मला काय वरडता ते तुम्ही लेकरू करतं म्हणून परत त्यालाच काम नाही सांगायची तू जे बी पोराला सांग ना जरा त्याला झाप ना जरा बोल ना जरा चिड ना त्याच्यावर पोराला जर जापायचं आणि बोलायचं असतं ना पोरानं कवच जापलं असं काम केलं असतं का तर काम करणारे गडीन हे आहे ना
सालाची गाडीन बाई आहे ना काम करायला कशाला पोराला नवरा काम सांगता तुम्ही कशाला काम करता लागणार आहे. त्यांचं जर ऐकलं तर आपलं दोघांचं भांडण लागेल इथं. पण आता खरं काय मानावं आपल्याला आहे ना वायली घ्यायचं तिकडे हे बापरे काही करू मी मपली वायली घेतल्याशिवाय मी येणार नाही माघारी मी चालले मपली मी हे आहे का चांगलं? वाईला घेऊन पुढं हा नाही मग का नाही अजिबात तुमची बायको काम करीत नाही पोरगा काम करीत नाही आणि तुम्ही हिंदाचा गावात मग आम्ही काय करायचं तिकडे आणून देतो का नाही सगळे. अरे ते हिंडतोय म्हणून तर आपण बसून खातोय. आपल्याला कधी दुकान माहीत नाही, कधी काय आणायचं माहीत नाही. खत आणायचं जायचं तर ते बापू जाऊन खत घेऊन ये त्यात आपण फक्त कष्ट करायचे. खर्च करायचा माहिती आहे का आपल्याला कुठे? नाही ते दिसत नाही त्यांना. त्यांना आम्ही जो एक काम कमी केलं म्हणायचं आम्हाला वायला घ्यायचं घेऊन काय करायचं? आपल्याला कधी 10 रुपयाचं सामान आणायचं माहित नाही दुकानातलं आणि ते वायला निघून काय करणार आहे? पाणी तर पिऊ दे ना पप्पू. तुला ते लेकराला गुराचं बघायचं रानातलं तुला पाणी पाणी फसेल देऊ. बापू मला आहे ना शिक्षण चाललंय माझं D.Ed झालंय मला आता. अरे तुझ्यामुळे तर घर फुटायची बारी आली. अहो, मी काय करू आता? अहो तुम्हाला काय अक्कल आहे का नाही शाळेचं त्या पोरावर हात उचलता मग कामासाठी? अरे मग म्हणतो जेव्हा होईन साहेब तो होईन पण आज गरज आहे का नाही तर कामाची मग ते कामच करत बसलं कधी शिकणार आहे बरं? तू डोक्यावर चढून धुला त्याच्यामुळे नाटक झाली तिची. चला तू बॅग भर जा. आपला मामा मस्त खंबीर आहे तुला शिकवायला आणि आपल्याला पोसायला. तुम्ही राहायतच निघते मी निघते तुम्ही राहायतच जा. मी पण चालले बर का मग मी जाणार आहे. मला काय कळणार लागा हा जाते मग काय आता तुमच्या पोराला काम नको बायकोला नको तुम्हाला नको आम्हाला काय सालाची गडी ठेवलेत का काय तुम्ही इथं? हा वावराने काम करायला आपण काय थांबणार नाही. आपलं आम्हाला वायली द्या. हाणलं बायाला नाही तसं जमायचं नाही. भावांचा लय विचार पण बायांचा नाही ना. बायात आपल्या भाव तुम्ही विचार करा ना आम्ही विचार करतो. बायात आपल्या पोराला दापिती का? बाईत आपल्या पोराला दापिती का? बाप दापितो का? आपलं पोरगा आपण कधी काम करायचं कवर काम करायचं आपल्याला जमायचं नाही. जवळ वायली घेतात त्यावर मी येणार आहे. मी काय येणार नाही. तू एक काम कर. आणि ते तिकडे बा मम्मी ए काकी अरे इकडे अरे तुझ्या कामामुळं तुझ्या मम्मीची त्या काकी झाली बाणी. आम्ही त्यांना सांगितलं होतं नका काय करू म्हणून. काय यांचं दोन्ही गेले निघून मारायला सगळं आता कशी जग मारायची. दोघी पण मग काय तर त्या कारट्याला उलसत चिडलो होतं ते जायला राग आला. काय या काकीला आणि मम्मीला समजत नाही. दोघी बी मकरच राहू. आता खायचं काय मग भूक लागली सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आज आई स्वयंपाक केलेला तर संध्याकाळचं उद्यापासून आपल्याला करायचं आता. नाही घेऊन येतो की नाही जाऊन दोघी नाही नको जाऊ. आता जरा राग आहे त्याला 4-8 दिवस राहू दे. मला नाही फोन करीत असतील ते येणार बी नाहीत आणि काही नाही. आई ते राहू दे जरा त्यांना बी ना अशी जाणीव स्वयंपाक दे. येतोय कोणाला? आपण करायचं आता तुम्ही तुम्हा दोघाला सांगून तर जमणार नाही. नाही जमत. सतत आपण नाही समजून घेतलं तर मग घोटाळा होईल. पण मम्मीला बी समजत नाही का त्या दादाला अभ्यास असतो बिचारा करतोय करू आपण त्याचं द्या. टोन माझं शिक्षण कमी अजून मी शिकतोय म्हणून त्याचं चाललंय काहीतरी. एवढी बायांना अक्कल असते एवढी भांडणं केली असते का त्यांनी? आता त्याच्यावर पत्रिका कोणतरी शेती करते कोण शेती शिकत आहे. दोन्ही काम करून दिले पाहिजेत ना. शिकून दिलं पाहिजे शेती बी केली पाहिजे. परत याला सारखं काम सांगायचं तिने झोपून राहायचं आता जाऊ दे, त्यात काय असतं तेव्हा? काय असतं तेव्हा काम अरे, केलं म्हणून? तू जरा बरं केलं घरचंच करतोय ना का बाहेरचं मला काय कामाला लावतोय कुठं? तुझ्या मम्मीला नाही ना पटत. माझंच लेकरू आत बात बघत आहे पिदाडू पिदळू घेत आहे मग तिला वाटतं सांगितलं बस म्हणून जरा काही नाही तर आम्ही जसं एकत्र राहिलोत ना भविष्यात तुम्ही दोघं भाऊ एकत्र राहा. एकत्रित कुटुंबात मोठी प्रगती होती. काय होतं बरं अरे आम्ही ना दोघं पहिलं दुसरीकडे कामाला जायचं. लोकांची कुणाची लिंबुनीची बाग खाम कुणाचा ऊस चाळायचा नाही तर त्या नाल्यावर जा बिल्डिंगला जा कायम कामाला. पण एकत्र राहून मग आता मग नंतर मी थोडंसं बाहेर पडायला लागलो याच्यावर लोड यायला लागला. बरं मी बाहेर पडत नाही धापात बाहेरून येत नाही तर मग तुमच्या शिक्षणाचा खर्च नुसता शेती होतो का? तिथं आहे आता तुम्हाला शिकवले ठीक आहे. आता उद्या नोकऱ्या लागतील नाही लागतील भागायला गेल तर तुम्हाला आता दुसऱ्याच्या बांधव काम करायला गरज आहे का? नाही पोटापुरत आहे की नाही? हा आणि मग मस्त तुम्ही तो आता काय होईल माहिती का ती नोकरी लागला तर शिकले जरी तुला नोकरी नाही लागली ना मस्त इथं आपलं शेट म्हणून राहायचं बघायचं. करून घ्यायचं 4 घडी कामाला ठेवायचं. मम्मीने काकीने जरा अवघडच केलं इकडे. काही नाही आणू चालला परत माघारी काही टेन्शन नाही. बघ तू जेव्हा काय ना आता जेवून मला घेतो. जेवायचं जेवतो जरा. हा की जेवून तो अशी लेकर असली पाहिजे. काय आलं का अशी लेकर असल्यावर ते सगळ्यात सुखी बाप. ते नाही म्हणत नाही ना कशाला आपल्याला. सगळं आलं पाहिजे ना लेकरांना शेतीचं आलं जाऊ द्या पाहिजे. चला आता नका टेन्शन घेऊ काही. जाऊ द्या चटी येते तवा याच्या. नाही हे मानावी येत असेल. हा चट मनाने येते.
काय करतेस ग? धुणं तर ना आपल्या घरी बरं होतं, इथं लई काम करावं लागत. एवढं धुणं धुणार आहेस आता? हा मग आता धुवावं लागतंय ना, आता काय करते मग. आपल्यालाच काय कळत नाही बघ. हा ना, आपण बसतो भांडत. आपल्या घरचं आपल्याला करायचं ना, एवढं भांडायचं काही गरज नव्हती बग. उगाचच आपण एकमेकीवर पडलो. आता इथं पुढं नको चिडायला, आपण हा. आपलं गुढीत राहू. बघ आता इथं म्हणजे सगळ्यांचंच करायला लागतं नाही. मला पण घरी गेले तर म्हणलं भावाच्या घरी जरा सुख भेटन. कशाचं काय, भावचं वेगळं सांगती, आईचं वेगळंच असते, भावाचं वेगळंच असते, भाचे वेगळंच सांगतेत आणि आपलं वेगळंच. किती काम करून करून पार पिट्टा पडला बघ माझा. आणि त्या पोराला अभ्यासासाठी मी इथं तुझ्या संग तंडत होते की अभ्यास करायचा त्याला नको काम सांगू, पण तिथं गेल्यावर त्याला काम लागलंच. म्हणतात फुकट इथं राहायचं असलं तर फुकट नाही काम करावं लागेल. तसंच असतं मग, त्याच्यामुळे आपण आहे ना आपलं मग गुढीत तुला राहू. त्यासाठीच म्हणत होते की तणू नको तुम्ही तू. नका काय म्हणू, मी नाही काय म्हणायचं. मी आता तुला काय बोलत नाही. आपण मिळून एकमेकींना समजून घेऊ आणि काम. भांडायचं नाही, तंडायचं नाही. हा चल, आणि आपलं ना राहू दे ते पडू दे. तुझे कपडे घेऊन चल, मरू दे. जाईना हा चल. टाकते इथं हा. आणि चल जाऊ आपलं. आणि परत भांडाय आता हा भांडायचं नाही ना, आपण आपलं ना भावकी तमाशा नाही दाखवायचा. अजिबात नाही. आणि भाऊ- भावकीला काय पाहिजे बरं, मग तेवढंच पाहिजे तमाशा बघायला आणि मागून नावं ठेवायला. भावकीले नावं ठेवती आणि आपलं ना गुढीत राहू आपण, बहिणी मग आपण चांगलं हा, राहू. लोक चांगलं फायदा घेतात हा आपला. फायदा घेतात ना. जावा भावा लय फायदा घेतात आपल्या हा. चुलत जावा तर नाही. असं होते. चल चल इकडून जाऊ. हा चल. मला वाटलं येत पुन्हा तुला आला फोन तुझी बाई नाही ना आला राव. अजून दमलेले कटळ्याला नाही आपण फोन नाही करायचा आणि काय नाही मी करायचं. नाही गेला फोन. त्यांच्या मनाने होऊ द्या, काय करायचं ते करू दे त्यांना. आपलं आता आपण आता रानातून आलो तर आता गडीभर शांत बसू. काय आता आपल्याला बी सवय झाली हा मस्त हाताने भाकरी करायचं आणि खायचं. मग काय आता इलाज नाही त्याला. पोरगं बी आहे, तर त्याला जरा करमत नाही ना त्याची आई नाही तर. जाऊ द्या चट घेईन कर मग त्या काय राहणार आहे काय वर्षभर तेव्हा. काय ना तो ते लेकराला वाटतं 4-2 दिवस राहते ना पळत त्यांना लगेच इकडं. मम्मी करत तिथं ती काय नाही त्या घेऊ हे करून आपण त्याला त्याला. वाटतं त्याला येत असेल तो आणि गेला फोन ते सांगत नाही आपल्याला. फोन येत असं पण तो आपल्याला कुठं म्हणतो तो. त्यांचं माहिती लेकराचं बोललं आता आमचं तर काय पण तिथं त्याचा कंटाई चिरत असतो. त्याचा मामा आहे त्याला बसून खायला घाली नाही ना काय कामच करायला लागणार तिथं. जाऊ दे त्यांना करू द्या काम. तिथं काम केलं मनानेच पळत त्याने. इथंच मारायची ना आपलं घरचं आहे ना हिचं काम बरं काम आणि काय मरत आहे काय माणूस. कामान नाही मरत पण आता बायांची डोकी कशी असते ती. तिथं जाऊन आहे ना तिथं माझ्या मिळवण्या झाला फोन. हा मला काय झालंय म्हणलं असंच झालंय. हा ती त्याला अक्कल दिलेली मी तू बरोबर यायला दोघाला कामाला तुम्ही जाऊ. मग जाऊ दे. मग नाही कामं करायला काय लागली हा पळत असतात माघारी. मग येते मनाने देते. खेळ आता यांचं पाल उडालेलं दिसतंय कारण दिल्ली काय मस्ती काय तिकडं मारण्याचं काम आहे, काय करावं डोकं. मग हेच झक मारा मग तू काम करू हिथं काय फरक पडत होता. आणि इथं अभ्यास बसू का? नसतो, काय आता. बसन काय आला हिथं तुम्हाला तर बांधणं आराम सुद्धा घेतला ना. ना, चांगलं भावाने कोंबडे फिंबडे कापले असेल ना. तिथं मामा शिकून द्याय नाही, डोक्याला ताप दिलाय तिथं. थोडं म्हणलं वाचावा हा हे तर बरं होतं. हिला भावाचं होत घ्या झालं ना आता सारखं काय टोम नाही द्यायचं. आलं फिरून. मला वाटलं की हाय ते एवढा बापू. पैशावाला घेईन सांभाळून, पण त्याने तो इथल्यापेक्षा जास्त काम लावलं रानातलं. नाही पण कसं आहे आपलं ते आपलं असतं हे समजलं राव मला. समजलं ना. आणि मग नीट इथे राहावा काम धंदा करावा बरं रोजच नाही ना मोकळ्या वेळेत तुमचा अभ्यास झाल्यावर जरा मोकळी घे ना. मग गुरांना पाणी पाजणं जाऊन खायला आणणं. हे काय झालं हिथं अंग मोकळं नव्हतं झालं तिथं जाऊन अंग मोकळं करून घेतलं हिने. तुम्ही काय भाऊजी काय राहू दे. त्याच्यामुळं आल्यात मी काय म्हणत माघारी. होते मग, मी हेच सांगत होते तुम्हाला, तुम्ही तुमच्या पोराला वळण लावा नीटनीटकं. बाईला तेच सांगत होते तर पण त्या काय माझ्या संग भांडत बसल्या. मग मी गेले, मग आम्ही आमचं कोर काम करायचं, मग आम्ही आमचं गेलो. असं नसते बाई, भेटला का आराम? नाही असं नसते. आपण ना करावं लागलं ना. मग काय पण मी सांगते असं असतं का बरं, मिळून मिसळून काम केलं की सगळं होते. आता इथून पुढे नाही करायचं तसं. ये. त्याला लय ध्यान द्यायचं. माझी आई तो आले. माझी आई नाही तो म्हणत होता, मी आणायला जातो ना आमचं करतो. बस बा काके कुठे गेला तस गेलतो इथं. दमलस का? मग काय तू गेली सोडून मला काय मम्मी तुला पटकत आला का खुशाल उपाशी ठेवून गेली मला. लय काम पडलं बाळा तुला. मग काय झालं बघ वाळून गेलो मी. जेवायला नाही मला. बघा बरं तुम्हाला त्याची पण किंवा आली नाही, गेल्या निघून. काळजी पोराची लय काळजी तर पोरग सोडून गेली बाय. मी तरी घेऊन गेले. अहो, आता त्यांनी काय? आपला तर आपला नाही विचार केला पोराचा नाही विचार केला. हा आता कळलं ना एकत्र चुकलं म्हणलं ना आता. त्यांना बसूनच दिलं नाही तिथं. आमचं चुकलं, आता आम्ही काय मानणार नाही. आणि गुढीत राहू आम्ही आमचं, तुम्ही तुमचं काय करायचं ते करा. तुमच्या पोराला शिकवा
नाही तर तिकडे घरी बसवा, नाही तर तिकडे गावात हिंडायला लावा. काम नाही झाले ना आम्हाला काय 4 मजूर लावा ना, हा करून घ्या. जावं लागतं का नाही मजुराच्या माग माणूस जावंच नसल्यावर लागतं. तर मजुराबरोबर तुम्ही बसले ना. शेती पडे ठेवून जमती का? अहो, हे बरं मला सगळं- सांगा काम केल्याने काय होतं मग मी तेच सांगत होते तुम्हाला. बघ काय काम आहे आता? काय दार धरायचं मग मी तेच जातो मग मी कपडे बदलतो. धरणार आहे तू दार दार धर जा तुझं काम एक काम कर ना, हे बघ त्याला मोकळा वेळ असला ना त्याला शिकव. का वाया जाणार आहे का? दोघांनी बी जायचं. हा. अरे दोघं विचारानं काम करा. आम्ही जसं विचारानं काम केलं तसं तुम्ही करा ना दोघं जण विचाराने. म्हातारी झालं काय विचार. हा. आपण तसं म्हणू आमचे नाही. भावाची भांडणं नाही, पण ह्या दोघींचीच भांडणं करा. आम्ही तरी कुठं भांडण बरं भाऊजी तुम्ही सांगा मला, तुम्ही शेतातलं काम करायचे, हे बाहेरचं बघायचं, कधी झालं का हो भांडण? अहो, आम्ही काय बिघडते आता हे भांडणच नाही केले बाहेर? आम्ही. नाही हे बाहेरचं बघतोय, हे शेतातलं एवढंच माझा विषय होता. माझा भांडायचा काहीच विषय नाही. आता झाला तयार काम करायचं. झालं की मग मी कुठं आता मग आता काय नका दोघी विचाराने राहण घरात काम करा. आम्ही तिकडं बघतो. नाही आता आम्ही बरं मी भांडत जातो ते उसव बार दिले याला घेऊन जा. थांब मी येतो कपडे बदलतो. हा, याला घेऊन जा. आम्ही पुढे येतो वर ये तिथं खाल्ल्या तुकड्यात ये तर मी स्वयंपाक करते. आणि जरा तुम्ही स्वयंपाक करा आणि कच्च्या भाकरी खाल्ल्यात आम्ही 8 दिवस. पोट आहे ना जागेवर का गडबड झाली? करा 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 करा. चला येऊ का? तुम्ही ना बसा आराम करा, आम्ही आलो दोघे जण स्वयंपाक करून.